आंतरराष्ट्रीय स्तरावर लहान मुलांना होणाऱ्या कॅन्सर संदर्भात सप्टेंबर महिना हा जागरूकता पसरवण्यासाठी किंवा जागरूकता करण्यासाठी ओळखला जातो। आता मुंबईचा हा जो CST परिसर आहे तिथं सेल्फी पॉइंटला एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे ज्यामध्ये लहान मुलं आहेत। तर हे लहान मुलं जे आहेत ते कॅन्सर म्हणजे लहान मुलांना जो कॅन्सर होतो त्या संदर्भात जनजागृती करण्यासंदर्भात हा प्रोग्राम आहे। नेमकं काय माहिती आहे किंवा आजच्या दिवशी गोल्डन कलर ह्याचं काय महत्त्व आहे ते बोलण्यासाठी आमच्यासोबत अंकित दवेजी आहेत। अंकित सर, पहिला प्रश्न की आज हे लहान मुलांचा जो कर्करोग होतो त्या संदर्भात आपण जनजागृती नेमकी काय माहिती आहे? तर आपल्या सगळ्यांना पिंक कलर माहिती आहे कारण ते ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेससाठी आहे। तर गोल्डन कलर हे लहान मुलांच्या कॅन्सरचा रिप्रेझेंटेशन आहे, ते खूप कमी लोकांना माहिती आहे। आणि सप्टेंबर महिना जगभर सगळीकडे लोक खूप सगळे प्रोग्राम आयोजन करतात, गोल्डन लाइटिंग करतात, कारण लोकांना कळावं की गोल्डन रिबन रिप्रेझेंट्स चाइल्डहुड कॅन्सर। तर त्या संदर्भात आम्ही पण गेल्या 9-10 वर्ष काम करतोय आणि आम्ही हे CST आणि BMC बिल्डिंगला गोल्डन लाइटिंग करतो। त्या याच्यानी लोकांना कळावं की हे पण एक रोग आहे आणि त्यासाठी पण लोकांनी पुढे येऊन सपोर्ट करावा। आपण सर लहान मुलांना कॅन्सर जो होतो त्या संदर्भात अवेअरनेस म्हणजे जागरूकता करण्याचं काम करता, तर नेमकं कसं काय करता तुम्ही? तर आमची जी संस्था आहे बेसिकली आमच्या संस्थामध्ये मुलं आणि त्यांचे आई वडील ते आमच्याबरोबर राहतात। ते ट्रीटमेंटला सगळ्या हॉस्पिटलमध्ये जातात, टाटा, सायन, वाडिया, CTC हॉस्पिटल, जिथे त्यांचं छान उपचार होतो। पण त्याच्या हॉस्पिटलच्या बाहेर आल्यावर काय, तर त्याच्यासाठी मी आणि गिरीश आम्ही दोघांनी ही संस्था सुरू केली 11 वर्षाआधी, ज्याच्यात आम्ही त्यांना मोफत राहण्याची सोय, मोफत ट्रॅव्हलिंग, आमच्या गाड्या आहेत घेऊन जाण्यासाठी, मोफत खाणं पिणं, मोफत एज्युकेशन, मोफत काउन्सिलिंग आणि काही म्हणजे 9 महिने 1 वर्ष जितक्या वेळ ट्रीटमेंट चालतं ते आमच्याकडे राहू शकतात आणि त्यांना काही पैसे खर्च करायची गरज नाही। एकदा ट्रीटमेंट डॉक्टरांनी डिस्चार्ज दिलं की मग ते त्यांच्याकडे जाऊ शकतात। त्याची काम आमची संस्था ॲक्सेस लाईफ करते आणि ते फक्त महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या इंडियामध्ये आमचे असे 11 सेंटर्स आहेत। एक शेवटचा प्रश्न आहे की कॅन्सर म्हटलं की लोकांना वाटतं की संपला आता काहीच होऊ शकत नाही, तर अवेअरनेस म्हणून आपण काय म्हणाल की एखाद्याला समजा कॅन्सर डिटेक्ट झाला तर काय अवेअरनेस सांगाल तुम्ही त्यांना, काय करायचं किंवा कुठं जायचं किंवा कुठं सल्ला घ्यायचं, काय सांगायचं? इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे जी आम्ही सगळ्यांना सांगतो की कॅन्सर इज क्युरेबल सब्जेक्ट टू राईट टाईम डिटेक्शन आणि राईट ट्रीटमेंट। आणि आपल्या इथे खूप छान फॅसिलिटीज केल्या आहेत गव्हर्नमेंटनी, भरपूर प्रायव्हेट याच्यानी, जिथे कॅन्सरची ट्रीटमेंट खूप छान होते। म्हणजे जगभरापेक्षा लोक इथे येऊन ट्रीटमेंट करायचं बघतात, तर ते खूप आहे। ओनली थिंग इज पीपल हॅव टू नो की ते बरोबर ट्रीटमेंट आणि राईट वेळेला बॉडी चेकअप, हेल्थ चेकअप वगैरे करत राहायला हवं। आणि आपण सगळे मिळून एकत्र आलो तर आपण नक्कीच कॅन्सरला फाईट करू शकतो। काही आवाहन करणार का लोकांना, कारण गैरसमज आहे लोकांमध्ये की लोकांनी काय करावं? माझं एकच रिक्वेस्ट असणार आहे, कारण भरपूर लोकांना वाटतं की कॅन्सर असं म्हणजे आपण त्या पेशंटशी बोललो किंवा भेटलो तर पसरतं, असं काही नाही आहे। आपण कॅन्सरच्या पेशंटशी बोललो, भेटलो, त्यांना सपोर्ट दिला तर फक्त प्रेम वाढतं आणि त्यांना सपोर्ट वाढते आणि आपल्यालाही काहीतरी केल्याचं हे वाटतं। तर एकच आव्हान असणार आहे की लोकांनी पुढे यावं, आमच्यासारखी संस्थेला सपोर्ट करावी आणि त्याच्यासाठी फक्त पैसे द्यावे असं काही हे नाही आहे। तुम्ही येऊन जेव्हा वेळ देता तेही तेवढंच महत्त्वाचं होतं। तर हे होते अंकित दवेजी। त्यांचं असं म्हणणं आहे की कॅन्सर हा आजार जर कोणाला झाला तर जर वेळेवर उपचार केलं तर तो बरा होऊ शकतो, मात्र लोकांनी अवेअरनेस म्हणजे सावध व्हावं, त्या संदर्भातली माहिती घ्यावी आणि उपचार वेळेवर करावं असं त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन हरीश नेगीसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।